अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होतीये। राज्याच्या अर्थसंकल्पासह या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं काय नाही याची चर्चा होतीये। महायुतीला मोठा विजय मिळाल्यावरती झालेल्या या अधिवेशनातून सर्वसामान्यांना मोठ्या रिटर्न गिफ्टची अपेक्षा होती। मात्र शेतकरी कर्जमाफी झालीच नाही। लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयेही झाला नाही। लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर या अधिवेशनात संविधानावर तब्बल 2 दिवस चर्चा झाली। औरंगजेब भैयाजी जोशींचं वादग्रस्त वक्तव्य, प्रशांत कोरटकर, सोलापूरकरची बडबड या भावनिक मुद्द्यांवरूनच अधिवेशनात गदारोळ गोंधळ झाला। अधिवेशनामध्ये 12 विधेयकं मांडली, ती सगळी दोन्ही सभागृहात मंजूर झाली। मागच्या अधिवेशनातलं जनसुरक्षा विधेयक विधिमंडळ संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं, आजचा शेवटचा दिवस। प्रश्न हा की सर्वसामान्यांच्या हिताचे कोणकोणते प्रश्न चर्चेत आले, कोणकोणते निर्णय जे जनकल्याणाचे घेतले गेले? प्रज्ञा, पाहतो आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। खरं तर 4 आठवड्यांचं म्हणजे 16 दिवस कामकाज आपल्याला चाललेलं पाहायला मिळालं। मात्र या सगळ्या कामकाजामध्ये काय सर्वसामान्यांना मिळालं आणि काय मोठे निर्णय झाले याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। खरं तर आपण पाहतोय की 12 विधेयकं जी आहेत ती या अधिवेशनामध्ये आली आणि 12च्या 12 ही विधेयकं दोन्ही सभागृहामध्ये जी आहे ती पास झालेली आहे। खरं तर मागच्याच अधिवेशनामध्ये आलेलं जनसुरक्षा विधेयक जे आहे ते या अधिवेशनामध्ये पास होईल अशी शक्यता वाटत होती। मात्र ते आता संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलेलं आहे। आणि एकूण जर पाहिलं आपण तर खरं तर महायुती सरकारला भरघोस यश मिळाल्यानंतर त्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प होता। त्यामुळे निवडणूक काळामध्ये ज्या काही मोठ्या घोषणा केलेल्या होत्या या मोठ्या घोषणांचा जे प्रतिबिंब जे आहे ते या अर्थसंकल्पात पाहायला मिळालं अशा प्रकारचं बोललं जात होतं। मात्र काही घोषणा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळाल्या नाही। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी 1500 वरून 2100 रुपये करण्याची घोषणा करण्यात आलेली होती। मात्र या अधिवेशनामध्ये ती घोषणा करण्यात आलेली नाही। पुढचे 4 वर्ष बाकी आहेत असं सरकारकडनं जे आहे ते सांगितलं गेलं होतं। कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा निवडणूक काळामध्ये गाजलेला होता। त्यामुळे या अधिवेशनामध्ये कर्जमाफी होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र याही अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो समोर आला नाही। या उलट कर्जमाफीची संपूर्ण माहिती ही राज्य सरकारला मिळाली नाही अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं होतं। आणि जर आपण पाहिलं तर अजित पवारांचं ज्या प्रकारे वाक्य होतं की सगळी सोंग करता येतं मात्र पैशाचं सोंग करता येत नाही। त्यामुळे कुठेतरी राज्याची परिस्थिती जी आहे ती बिकट आहे आणि त्यामुळे या योजनांना ज्या आहे त्या घोषणा होऊ शकल्या नाही। त्यामुळे पुढच्या अधिवेशनात किंवा पुढच्या वर्षी आम्ही यावरती विचार करू अशा प्रकारचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मात्र काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा या अधिवेशनात झालेला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वाचे घोषणा सुद्धा झालेल्या आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक घोषणा आहेत। जसे आपण पाहतोय की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे। सर्वांसाठी घरांचं उद्दिष्ट हे सुद्धा नवीन योजना सुरू केलेली आहे। यामध्ये 50,000 रुपये प्रति घर वाढवण्यात आल्याची सुद्धा घोषणा केलेली आहे। कृषी क्षेत्रामध्ये AI टेक्नॉलॉजी वापरण्यात येईल याचं सुद्धा घोषणा आपल्याला पाहायला मिळाली। जलयुक्त शिवार जी 14 ते 19 मध्ये अतिशय यशस्वी ठरली होती तिचा दुसरा टप्पा सुद्धा सुरू करणार असल्याची घोषणा जी आहे ती यामध्ये पाहायला मिळाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीजोड प्रकल्प जे आहेत याची सुद्धा घोषणा या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। अशा अनेक घोषणा आपल्याला पाहायला मिळाल्या। काही घोषणा ज्या आहेत त्या बाकी आहेत। ह्या सगळं पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते का पुन्हा एकदा या सगळ्या सभागृहामध्ये बाहेरचे विषय जे आहेत ते आपल्याला सर्वाधिक येताना पाहायला मिळाले। त्यामध्ये कोरटकर असेल, सोलापूरकर प्रकरण असेल किंवा अगदी आपण पाहतोय औरंगजेबाची कबर असेल, असे अनेक बाहेरचे मुद्दे आले आणि त्यामध्ये विरोधक आक्रमक होण्याऐवजी सत्ताधारी जास्त आक्रमक होताना पाहायला मिळालं। कुठेतरी विरोधकांचं फ्लोर मॅनेजमेंट जे आहे ते सुद्धा कमी पडताना या सगळ्या अधिवेशनामध्ये पाहायला मिळालं। खरं तर संविधानावरती कालपासून आणि आज शेवटचा दिवस 2 दिवस चर्चा आहे आणि या चर्चेदरम्यान सुद्धा विरोधकांनी सरकारवरती जे आहे ते अनेक ताशेरे ओढताना पाहायला मिळालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का या अधिवेशनामध्ये उपाध्यक्षांची निवड आणि विरोधी पक्षनेत्यांची निवड बाकी होती। तर उपाध्यक्षांची निवड जी आहे ती आज होणार आहे। मात्र विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांचं नाव दिलं असताना सुद्धा त्यावरती अद्यापर्यंत निर्णय सरकारने घेतलेला नाही। अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की आम्ही वेळ आल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्षनेता सुद्धा निवड या अधिवेशनात होऊ शकलेली नाही। त्यामुळे एकूण जर पाहिलं तर सत्ताधाऱ्यांचं जे आहे ते पारडं जड पाहायला मिळालं आणि विरोधकांचं फ्लोर मॅनेजमेंट कुठेतरी गडबडलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। बरोबर आहे। त्यामुळे अर्थात जे मुद्दे दुय्यम होते त्या मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झाली, पण जनतेसाठी नेमक्या काय घोषणा केल्या गेल्या, जनतेच्या पदरात या अधिवेशनातून काय पडलं या प्रश्नासमोर कोणतंही उत्तर आपल्याला दिसत नाहीये, ठोस उत्तर आपल्याला दिसत नाहीये। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।